हा प्रश्न मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. व्हॉट इज द रेडियस ऑफ द biggest aluminum coil of thickness T and density rho which will still be able to float on the water surface of surface tension T. Small g, that is the acceleration due to gravity. Option A 4T by 3 rho gt. B 3T by 4 rho gt. Option C 2T divided by rho gt and option D T divided by rho gt. आता आपल्याला काय काढायचंय तर हा ॲल्युमिनियमचं जे कॉईल आहे की ज्याची डेन्सिटी रो आहे, थिकनेस T आहे, हे ह्या वॉटर सरफेसवर फ्लोट होतंय, तर त्याची रेडियस आपल्याला काढायची, R काढायची आहे. तर सगळ्यात आधी कंडिशन काय तर सरफेस टेन्शनची कंडिशन म्हणजे इथला जो फोर्स असतो तो F दॅट इज इक्वल टू T इंटू L. मग आता F दॅट इज इक्वल टू mg, हे जर त्याचे m हे मास असेल तर mg, T आणि L ही जी लेंथ आहे ती 2 पाय r असणार आहे. मग आता मास तर आपल्याला माहिती आहे डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आणि म्हणून मास बरोबर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आणि हे जी जसंच्या तसं हे T इंटू 2 पाय r. मग आता याचा व्हॉल्यूम याची थिकनेस T आहे आणि एरिया पाय r स्क्वेअर आहे, म्हणजे व्हॉल्यूमची किंमत टाकली आपण पाय r स्क्वेअर T. त्यानंतर हे रो, हे G आणि हे T इंटू 2 पाय r. मग एक पाय हे कॅन्सल झालं, एक r इथला कॅन्सल झाला आणि r बरोबर मग आता बघा हे 2T हे तुमचे हे पाय गेले, एक r गेला आणि r बरोबर आता हे 2T इथले डिवाइडेड बाय काय डिवाइड झालं रो G इंटू T की जो करेक्ट ऑप्शन C आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.